नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 249 आणि 250. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला पचवा. तुम्ही स्वतःला पचवा म्हणजे झाले. तुम्ही स्वतःला पचवा म्हणजे झाले. पण तेच तर महाभयंकर कठीण काम आहे. सांख्यशास्त्राने, अष्टांग योगाने किंवा नित्यनियमाने पण काही होणार नाही. यामुळे मी ज्ञानी, मी योगी, मी नियम पाळणारा, मी पंचमहाभूतांच्या पलीकडचा असा निव्वळ अहंकार अंगी बाणेन, दुसरे काही होणार नाही. सर्व प्रकारच्या साधना, कुंडलिनी जागृती वगैरे वगैरे ह्या सर्व कल्पनाच आहेत. कुंडलिनी कोणत्या कुंडात आहे? ते कुंड तर कायतच आहे ना. यापेक्षा गुरुवचन पाळणे हेच जास्त महत्वाचे आहे. गुरु आज्ञा काय? तर तू देह नव्हेस, पण देहातील तू म्हणून जे असणे आहे ते ज्ञानच तू आहेस. हीच ती खरी आत्मभक्ती. स्वरूप ज्ञान झाले की अहंभावाचा लवलेशही शिल्लक राहणार नाही. मी असा असा, मी तसा तसा हे मुळातूनच जाईल. आपण वस्तुतः सर्वजण स्वयंप्रकाशी विदेही असे शुद्ध चैतन्यच आहोत. झोपतेवेळी हीच गुरुआज्ञा पांघरून झोपा. जगात देव आहे असे म्हणतात, ती निव्वळ एक ऐकलेली गोष्ट आहे. ऐकलेली एक अफवा आहे. फक्त तुम्ही आहात ही मात्र अफवा नाही. वाटलं तर तुम्ही यालाच देव म्हणू शकता. पण भक्तच जर नसेल तर देव आहे असे म्हणणार तोळी कोण, हेही प्रथम लक्षात ठेवा. आपल्या ठिकाणी आपणच असा. दृष्टीला जे जे दिसेल त्याच्याशी एकदम दोस्ती करू नका. करायचे असेल तर एवढेच करा की तुम्ही असल्याची अति कृपाळू जाणीव तिलाच वश करा. तिच्याचकडे लक्ष ठेवा. तीच व्हा. मग ती आपणच असल्याची जाणीव सर्व हकीकत आपणहून तुम्हाला सांगेल. जेव्हा तू तुला पाहशील तेव्हा कळेल, जे बहु वाटते ते काही झालेलेच नाही. गुरुवाक्य प्रमाण धरण्यानंतर तू शुद्ध विधेयी आहेस. तू तुला जाणवतो त्याची मागची पुढची बाजू ही केवळ गुरुवचनच आहे. तिला शरण जा म्हणजे अंतकाळीचा क्षण हाच सर्वात आयुष्यातील आनंदाचा राहील. जगात मरण्याशिवाय तुम्ही काहीच कमवत नाही. जगात मरण्याशिवाय तुम्ही काहीच कमवत नाही. मृत्यू पावणे हेच आपले एकच पेंडिंग काम राहिलेले आहे. पण गुरुवचनाचा आश्रय घेतला की जिथे मरणाचे भय वाटते नेमके तिथेच सुखाचा सागर आहे, आनंदाचा सोहळा आहे, आनंदाचा डोह आहे हेही पटते. गुरूंनी जे काही तुम्हाला सांगितले आहे ते पूर्णतः तुमची योग्यता पाहूनच तुम्हालाच तसे म्हटले आहे. याच निश्चयाला पकडून जसे जसे राहाल तसा तसा अज्ञानरूपी अंधकार हा दूर होत राहील. आपणाला आपले ज्ञान देणारे काय, तर ते गुरुवचनच होय. गुरुवचन हे बाष्कळ, पाल्हाळिक असे कधीच नसते. म्हणून त्यांच्या वचनाला किंमत असते. शब्द जेव्हा त्यांच्या अर्थासहित गायब होतात, शब्द जेव्हा त्यांच्या अर्थासहित गायब होतात, तिथे मग जे उरते ते परब्रह्मच असू शकते. परमात्मा म्हणजे आपले आपणच, ना कोणाचा गुरु, न कोणी कोणाचा शिष्य, न कोणता देव, न कोणता भक्त. झोपताना तरी मी पूर्ण असे असणेपणाच आहे असे म्हणूनच झोपा. आत्मा या शब्दाचा साधा अर्थ आहे आपण. आत्मा या शब्दाचा साधा अर्थ आपण असाच आहे, ना बद्ध ना मुक्त. पण ज्या देहबुद्धीला तुम्ही कवटाळले आहे ते कवटाळणे फक्त बंद करा.
मग आपण आहो असा स्वतःच्या ठिकाणचा लोभ धरा. कारण जे जे मानलेले आहे ते सहवासाला राहणार नाही. तुम्ही आपण म्हणून जे काय मानता ते ओळखले नाही त्यामुळे आहे. जर ते तुम्ही ओळखले तर त्याला तुम्ही ठामपणे नकार दिला नाही. तर त्याला नकार द्या. तरच तुम्हाला सुख-दुःख, हर्ष-विषाद, ताणतणाव हे राहणार नाहीत. म्हणजेच काय? जे आपण सध्या स्वतःला जे काही समजतो तसे आपण मुळीच नाही, याचाच शोध घ्या आणि जे उरेल तेच तुम्ही असा. भाग 250. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू असल्याची श्रद्धा अंतर्यामी वागवताना तुझे आचरण योग्य रीतीने होईल. ती श्रद्धा आपणहून योग्य अशी वागू लागेल. इथे श्रद्धा जागी ठेवणे इतकेच आपले काम आहे. म्हणजे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडेच लक्ष ठेवणे म्हणजेच आपली श्रद्धा जागी ठेवणे हे होय. इतकेच काम. वागणूक कशी ठेवावी हे मग वागणूकच आपोआप ठरवेल. आत्मश्रद्धेविना देह म्हणजे नुसते मढे आहे. या मढ्याचे वारस होऊ नका. प्रकाशाची स्वच्छ ओळख तुमच्याकडे काय म्हणून आहे? तर तुम्ही तुम्हीच असल्याचे वृत्त. हे प्रकाशासारखे निष्कलंक आहे आणि तेच तुम्ही असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, तुम्ही इथे जे ऐकता ते तुमच्या कामाचे आहे. हे अगदी साधे आहे. फक्त गुरुवचनावर विश्वास ठेवा. परमात्मा इतका स्वतःत मशगूल आहे की त्याला आपण असल्याचेही ज्ञान नाही. त्याला आपण असल्याचेही भान नाही. तुम्हाला तुम्ही आहात हे कळते. या कळतेपणाचा दुरुपयोग तुम्ही करता. हाच स्वस्वरूप प्राप्तीच्या मध्ये आलेला एक प्रचंड अडथळा आहे. तुमचा हा अडथळा दूर होण्याकरता, तो अडथळा म्हणजे मीच स्वतःला अमुक तमुक समजतो हाच होय. तुमचा प्रकाश जगातील सर्व प्रकाशांचा आढावा घेतो. त्यामुळे तो मलिन असा कसा असू शकेल? तुमच्याशिवाय अन्य देव नाही. तुमच्याशिवाय ब्रह्म पण नाही. हा पाठ बगर शब्दाने मौनपणे तुम्ही चालू ठेवा. हे गुरुचे वाक्य आहे. आत्मप्रकाशाची निंदा करू नका. श्री महाराज एक मोठे क्रांतिकारक विधान करतात. ते असे की ब्रह्मज्ञान जर झाले असेल, ब्रह्मज्ञान जर झाले असेल तर ते नित्य सत्य नव्हे. कारण तो झाला म्हणजे गतकाळातला अनुभव. जे जे अनुभवाचे आहे त्याला अनुभवाने राहणारा थारा देत नाही. अपरोक्ष ज्ञान म्हणजे आपले आपणच याचा स्पष्ट बोध. सांगोवांगीची ती गोष्ट नाही, ते आहे परोक्ष ज्ञान. सांगोवांगीची गोष्ट आहे परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान ही शिकवण नाही. ती कुणाला शिकवता येत नाही. इथे जे ऐकले ते बरोबर आहे. त्यावर ऐकणाऱ्या ज्ञानाने सही शिक्का मारला पाहिजे. देह मन माझे रूप आहे असे म्हणायला लाज वाटली पाहिजे. चिन्मय चिद्रूप अनुभवजन्य चैतन्य आहे ते तू आहेस. तेच विश्वबीज, तेच ब्रह्मबीज, तेच आत्मबीज आहे. म्हणून सर्वात प्रिय आपण असल्याचे ज्ञान. नंतरचे जे प्रिय आहे ते सगळे या प्रिय असल्याच्या ज्ञानासाठीच आहे. सद्गुरूला नमन म्हणजे आपण असल्याच्या ज्ञानालाच नमन. असेच आहे असे नाही का? श्री महाराज उपनिषदाच्या तोडीचे एक वाक्य सहज सांगून जातात. ज्याच्यामुळे सर्व दिसते ते असूनही दिसत नाही. अजाणपणे जे जाणते पण प्रकाशले आहे त्यालाच कळते की देह जाण्याकरताच आहे. हे देह किंवा प्राणाला कळत नाही. तुम्ही असल्याचे ज्ञान हे पूर्ण ब्रह्म, पूर्ण आनंद, आपण असल्याची बातमी, प्रेम भक्ती आणि नात्याने आपले स्वरूप. म्हणून ऐकणाऱ्या ज्ञानाची सेवा करा, पण त्याला देह मानू नका. देहाची हेळसांड करू नका.
जे ओळखायचे आहे ते आपणच आणि अशी ओळख झाली की जो आनंद होतो त्यालाच स्वरूपानंद, अखंडानंद इत्यादी, इत्यादी काही म्हणा अर्थात काही म्हणूच नका. तेच चांगले. सद्गुरूंना जर नमन करायचे असेल तर आपणच आहोत याच स्वस्वरूपाला नमन करा. पंचभूते व चराचर विश्व अगोदर तुम्ही आहात म्हणून त्यांना तुम्ही आहे असे म्हणू शकता. म्हणूनच ते आहेत व विश्व त्यामुळेच उदयाला येते. सद्गुरु वचनाचा पुरावा हा तुमचेच तुम्हाला असलेले भान त्यालाच भानू म्हणतात.